झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत जर्मनी राजनैतिक सहकार्याला 60 वर्ष पूर्ण झालीत। या निमित्तानं पुण्यामध्ये इंडो जर्मन अर्बन मेला आयोजित करण्यात आला। भविष्यातली शहरं आणि जगासमोरच्या आव्हानांचा वेध घेणारे विविध प्रकल्प या प्रदर्शनात ठेवण्यात आले। जोडीला सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही आहे। या अनोख्या प्रदर्शनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। कशी असतील जगातली भविष्यातली शहरं, या शहरांसमोरची कुठली असतील आव्हानं आणि या आव्हानांचा कशा पद्धतीनं आपल्याला करायचा आहे सामना, या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला आजच मिळवायची असतील तर पुण्यातल्या डेक्कन कॉलेजच्या मैदानावर एक अनोखं एक्झिबिशन, एक अनोखा मेला, इंडो जर्मन अर्बन मेला भरलाय। आणि त्या ठिकाणी जर आपण आलात तर या सगळ्या प्रश्नांची आजच आपल्याला उत्तर मिळू शकतील। या वेगळ्या कन्सेप्ट विषयी, या मेल्याविषयी आपण जाणून घेऊयात। इथल्या समन्वयक आहेत मीता रंगास्वामी यांच्याकडून। मॅडम, एक वेगळी कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी बघतोय, इंडो जर्मन अर्बन मेला। काय नेमकी कन्सेप्ट आहे सुरुवातीला? बरं, हा जो मेला आहे तो 60 years of Indo-German diplomatic relations. This was the reason for the मेला। तर ह्या मेळ्यामध्ये असे म्हणू शकतो की असे दोन भाग आहेत। एक तर आपले सगळे पार्टनर्स आहेत इथे, फॉर एक्झाम्पल सिमेन्स, बॉश जो आहे तो आहे आपल्या शहरामधलं म्हणजे आपलं जीवन कसं इम्प्रूव्ह करायचं, कशामुळे इम्प्रूव्ह होईल। इथली जी रचना बघतोय, इथले तंबू म्हणजे इथले जे सगळी दालनं आहेत ती देखील अगदी वेगळ्या प्रकारची आहेत। तर याची काय वैशिष्ट्य आहेत, म्हणजे अशी पहिल्यांदाच आम्ही पुण्यामध्ये बघतो? हो, ऍक्च्युली ह्याचे जे डिझायनर आहेत ते एक जर्मन आहेत। त्यांचं नाव आहे मार्कुस हाइन्सडॉर्फ म्हणून। त्यांचीच ही कॉन्सेप्ट आहे, डिझाईन पण त्यांनीच आहे, कन्स्ट्रक्शन त्यांचं पण त्यांनीच सुपरवाइज केलंय। आणि हे तंबू जे आहेत ते दर व्हेन्यूला पॅक करून पाठवले जातात। येत्या 20 तारखेपर्यंत पुण्यामध्ये हा मेळा सुरू असणार आहे। आपणही नक्की या मेळाव्याला एकदा तरी भेट द्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।